जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. आता सुरेखा, तर तुम्ही विचारलं ना, फीस आहे का नाही परीक्षेची काही. तर तुम्ही सुरुवातीला हो 200 सर. हा 200 रुपये तुम्ही सुरुवातीला भरलेले आहेत ना त्यावेळेला. हो हो हो. ते सगळं आलं त्यामध्ये. ओके. यामध्ये कसं आम्ही सॉफ्ट कॉपी दिल्या हं, तुम्हाला पुस्तकांच्या आणि हं. हा. पीपीटीच्या. तर त्यामुळं कसं की त्याचा काही रिकरिंग नाही खर्च पण नाहीये. सर, मी का विचारलं माहितीये का? कारण की हे तुम्ही म्हणालात की हे आपली नाहीये ना आता ही हो ना, परीक्षा जी पण होणार आहे मग ती. त्यांना फी देण्याकरता म्हणून पैसे घेतले आधी. ओके ओके. त्यामुळे हं. बाकी काही दुसरा आणि खर्च हे काही तर नव्हता. म्हणजे आमची तयारी, हा, त्याला आम्हाला पात्र करून घेतलंय तुम्ही थोडक्यात. तसं नाही. पण त्या म्हणजे कसं की परीक्षेसाठी. आता ही हं. तयारी करून या असं. ठिकाणी हा ही पहिली हा परीक्षा हा. आपण देण्याकरता ओके. तयार झालो आहोत आता, मेंटली म्हणा किंवा बुद्धीने म्हणा किंवा या हिशोबाने आपण तयार झालो आहोत. सर, मला अजून एक विचारायचं होता, म्हणजे अजून जास्त लोक नाही आलेत म्हणून मी जरा बोलते. हो हो हो. की हे प्रश्नपत्रिका मी बघितल्या ना, हा पण त्याच्यामध्ये ते फिल इन द ब्लँक्स जे आहेत ना, हा तर ते मला थोडेसे जरा कन्फ्युजिंग वाटतात, की म्हणजे आपल्याला जे उतारे दिलेत समजा त्यांनी हो ह्याच्यासाठी अभ्यासासाठी, हो त्यातले ते असणार आहे का ते हो. बाहेरचं असणार आहे? आणि नाही नाही, बाहेरचं असलं तर त्याच्यासाठी नाही, बाहेरचं काहीच नाहीये. नाही ना, फक्त आहे आपलं सगळं जेवढं आहे तेवढाच हो, अभ्यास आहे. पुस्तकातलंच आहे. पण पुस्तकाचं ओके. सुद्धा बारकाईने आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. हे हो कुठे काय हो. हा हा हा. हा ते आपण ठीक जे आहे, म्हणजे पण मला तेच असं वाटलं की म्हटलं हे फिल इन द ब्लँक्स कसं येणार आपल्याला, असं हो म्हणजे मला हो जरा असं आलं म्हणून म्हटलं एकदा ते चौकशी करू असं. हो, नाही बरोबर. ओके. पुस्तकाच्या बाहेर काही बघते आता मी अजून त्याच्यात काहीच नाहीये ते. शोधून बघते मी. हो हा, हो त्याच्यात शोधून बघेन मी आता आपल्या हो ह्याच्यात हो मिळतंय का, हो. नाही तर विचारेन तुम्हाला. म्हणजे पहिल्या पेपरसाठी आपण जे सुरुवातीला अभ्यास केला ते पुस्तक बघायचं किंवा ते पीपीटी बघायचे, पीडीएफचे. हा आणि दुसऱ्या हा, पेपरसाठी माझ्याकडे मी आपण सगळे ते घेतले आहे. हम्म हम्म प्रिंटआउट काढून घेतलंय मी सगळं. त्यामुळे काही हम्म. प्रश्न नाहीये. हा आणि जर तुम्हाला पुस्तकं पाहिजे असतील हार्ड कॉपीज, हा हा आपण सॉफ्ट कॉपी दिल्यात काही लोकांनी सांगितलं की आम्हाला बालबोध हा पासून तर प्रवेशपर्यंतची सगळी पुस्तकं द्या. तर हा ती पुस्तकं मागवावी लागतील यांच्याकडून, भारतीय विद्याभवनकडून. आणि त्यांनी हा. सांगितलं की साधारणपणे पोस्टेजचे 300 रुपये खर्च येतो. मग ते ओके. बालबोध आणि हा प्रारंभ आणि प्रवेश या हा. तिन्ही वर्गाचे जे काय पुस्तक असतील त्यांच्याकडे अच्छा. ते सगळे पाठवतील ओके आपल्याकडे. ओके. आणि पुन्हा उद्या ग्रुपवर सांगेन मी टाकतो मी. तुम्हाला ते. हा हो, हा, ग्रुपवर टाका, टाकतो परत मी. तुम्ही टाकल्यानंतर हा हो सांगेन. हो हा, कारण की माझी एक नात आहे ना, हा ती हा पण संस्कृतमध्ये हो. चांगलं हे तिचं होतं अभ्यास. अभ्यास तर चांगला तिने आहे. मला 2 पुस्तकं दिली होती अन्वीक्षाची. खूप हम्म. सुंदर आहेत ती पुस्तकं. ओके. हा 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 त्यासाठी हा पण मला म्हणाली, तर मी आता तिला तुम्ही जे टाकलं होतं ना हा हा ग्रुपवर, हा ते मी तिला टाकलेलं आहे हा की हा हे तू हे तुझ्याकडे आहे का ग्रुप, म्हणून ग्रुप तुझ्या घरी हा ते हा. असले तर मग मला विकत घ्यायची आवश्यकता पण नाही गरज असं नाही. वाटतंय मला. पण ओके ते ओके. नसले तर मग मी सांगेन सुद्धा तुम्हाला की मला हवी हो, आहेत पुस्तकं म्हणून. चालेल चालेल ठीक चालेल, नो आहे. प्रॉब्लेम. हो. चालेल. ओके ओके. तर आपण सुरुवात करूया थोडीशी. बरेच लोक आले आता. थोडा आपण तो पाठ सुरू केला होता तो संपवून घेऊ पाहिजे आपण. थोडं राहिलं त्याच्यामध्ये. हे हा थोडासा संभाषण याच्यामध्ये आहे. पुन्हा एकदा वाचतो मी, अजून कोणी येणार असेल येतील तोपर्यंत. वाल्मिकी नाम मुनिही अस्मिन् आश्रमे अवसत, रमणीयः खलु आश्रमपदस्यायं परिसरः. एकदा सर, मला सॉरी, हा, मी हे करते मध्ये नाही बोला. डिस्टर्ब, हा, पण बोला नाही बोला. इंटरप्ट करते सर, पण मला स्लाइड नाही दिसत आहेत फोनवरती. अरे इच्छा, सर, नाही दिसत आहे स्लाइड. पुन्हा हो ना. दिसत नाही का? अच्छा, ओके. नाही मला वाटलं दिसत नाहीये. काय ओके गडबड ओके. झाली माझी, एक मिनिट थांबा. असं का झालं? काय दिसत आहे? ओके ओके ओके. कुछ तो गडबड हुआ. ऐकू येतंय फक्त. हो ना, असं का होतं? नुसतं ऐकून आता जमत नाही ना. स्क्रीन शेअरिंग राहिलं असेल बहुतेक कोणत्या, कारण आता ते तुम्ही केलं होतं करायला मी ते. गेला तेव्हा ते एक दिसतंय. काय काय आता झालं मला? दिसतंय ते, पण म्हणजे काय दिसतंय आता? फ्रेम दिसली आता एक. आपलं काय हे आहे? नव्हे, टेक्स्ट नाही दिसलं. हा हा हा. कम्प्युटरचा हो, कॉम्प्युटर डॅशबोर्ड म्हणतो दुसरा तसं. स्क्रीन दिसतोय तो कुठला तरी.
आता आलं ते. आता दिसतंय का? आता सर. हो सर, दिसतंय दिसतंय दिसतंय. आता दिसतंय. येस. तर हे वाक्य आपण संपवते आणि मग पुढे जाऊ त्याच्यामध्ये. वाल्मिकी नाम मुनिः अस्मिन् आश्रमे अवसत्. रमणीयः खलु आश्रमपदस्यायं परिसरः. एकदा देवर्षि नारदः अत्र आगच्छत्. आगतं नारदं वाल्मीकिः विनयेन अपृच्छत्, देवर्षे, साम्प्रतं लोके को नु धर्मज्ञः गुणैर्भूषितः दृढव्रतः सर्वभूतेषु च हितः? अहं तं महापुरुषं ज्ञातुमिच्छामि, परं मे कुतूहलम्। त्वं हि प्रश्नस्यास्योत्तरं दातुं समर्थ। प्रीतः नारदः अब्रवीत्, कोशलदेशे अयोध्या नाम नगरी अस्ति। तत्र दशरथः नाम राजा आसीत्। तस्य रामः नाम प्रियः पुत्रः अस्ति। स एव जनानां हिते रतः शुचिः साधुः विचक्षणः सर्वगुणोपेतः च अस्ति. आता इथून पुढे आपलं राहिलं होतं. नारदस्य तत्वचनं श्रुत्वा सन्तुष्टः वाल्मीकिः तं देवर्षिम् अपूजयत्. आता हे थोडं राहिलंय म्हणून वाचून घेतो मी याला. नारदस्य तत्वचनम, नारदाचे ते वचन, ते बोलणे, श्रुत्वा ऐकून, संतुष्टः वाल्मीकिः, वाल्मीकिः हे कर्ता त्यातला आणि प्रथमा एकवचन, त्याला विशेषण लागलं संतुष्टः, ते पण प्रथमा एकवचनामध्ये. तम देवर्षिम अपूजयत, त्या देवर्षींना त्यांनी पूजन केलं. अपूजयत, नारदांचं ते बोलणं ऐकून संतुष्ट झाले वाल्मिकी आणि त्यांनी देवर्षींचं, नारदांचं पूजन केलं. वाल्मिकीना संपूजितः नारदः देवलोकम अगच्छत. वाल्मिकीना म्हणजे वाल्मिकीकडून, चतुर्थी, वाल्मिकीना संपूजितः, वाल्मिकीद्वारे पूजन झालेले, नारदः देवलोकम, देवलोकाला, अगच्छत गेले. आता हे प्रश्न जे असतात ना जे पाठावरती येणार आहे त्याच्यामध्ये ह्या वाक्यावरती 2-3 वेळा प्रश्न आलेले की कोणाकडून पूजित झालेले नारद देवलोकाला गेले, किंवा वाल्मिकीना संपूजिता नारद कह अगच्छत, देवलोकम अगच्छत. किंवा इथे गाळलेल्या शब्दामध्ये सुद्धा येतात, देवलोकम सोडून देतात, ते बाकीचं दिलेलं असतं. मग गते नारदये प्राज्ञः वाल्मीकिः रामरचितं पद्यरूपेण अरचयत. रामचरितम. गते, गते म्हणजे गेल्यावर. आता हे गते हे सुद्धा कसं आहे की सप्तमी येते, गमच त प्रत्यय लागून, गेले असताना. गते नारदे, कोणते नारद? गेलेले नारद, नारद गेल्यानंतर. प्राज्ञः वाल्मीकिः, मुळात वाल्मिकी हे बुद्धिमान, काय म्हणतात त्याला, कवी मनाचे असे वाल्मिकी. त्यांनी काय केलं मग? रामचरितम, रामाचं चरित्र, पद्यरूपेण, पद्यरूपामध्ये, अरचयत, रचलं. नारद गेल्यानंतर बुद्धिमान वाल्मिकी रामचरित्र पद्यरूपाने त्यांनी लिहिलं. तदेव तत् एतत् एव, तत् एतत् एव, तदेत देव, तदेतदेव रामायणम इति प्रसिद्धम काव्यम. तेच हे, तत् एतत् एव, तेच हे प्रसिद्ध रामायण काव्य.
रामायणम इति प्रसिद्धम काव्यम. तसं हा पाठ यामध्ये काही व्याकरण त्याने घेतलेलं आहे, पण नवीन असं फार काही व्याकरण नाही त्यामध्ये. किंबहुना जे आपण इथे हे शिकलो उपसर्ग, याचा एक खूप खूप असा संपूजित हा एक उपसर्ग सम लागून आलेला आहे. काही काही ठिकाणी आहे असे, पण जे आहेत ते बहुतेक सगळे जुनेच व्याकरणामधले आहेत. त्या अशा रीतीने हा पाठ आपण संपवलेला आहे. तर पुढच्या पाठाला जाण्याच्या पूर्वी 5व्या पाठाला आपण बाहेर पडून काही गोष्टी ज्या याच्या राहिल्या आहेत उपसर्गाच्या, त्या बघूयात. सर एक शंका होती, विचारू हो का? हो, बोला. हा, ते वाल्मिकींना आता तुम्ही म्हणालात तो वाल्मिकी चतुर्थी म्हणालात तुम्ही, तर मग वाल्मिकी कुणाप्रमाणे चालणार, म्हणजे इकारांतच आहे ना तो? हा, इकारांत पुल्लिंगी. अच्छा, मग ती बरोबर. तृतीया चालेल, म्हणजे वाल्मिकीने होते का ते? मग अं, वाल्मिकीद्वारे आहे ना ते, कारण ते त्यांच्याकडून पूजन झालेले, किंवा नाही पण वाल्मिकीने पूजन झालेले पण चालू शकतं, तृतीया पण चालू शकतं. हो, नाही पण वाल्मिकीने, म्हणजे ती तृतीया एक वचन आहे ना, म्हणजे मग इकारांतच आहे ना वाल्मिकी? हो, इकारांतच. हा हा. इकारांत पुल्लिंगी. हे दिसतंय स्क्रीन? हा हो दिसतोय. नवीन दिसतोय ना? हे आलं काय? याच्या आधी आपण दुसरं घेऊया. हा, हे उपसर्गामध्ये आपण जाऊया त्याला. प्र प्र हा उपसर्ग घेतला मी सुरुवातीला इथे. प्र पासून दोन शब्द सकाळ बघितले आपण, प्रभात आणि प्रभाव. याचं जर आपण विश्लेषण केलं तर प्रभात या शब्दाची उत्पत्ती कुठून येते? प्र अधिक भा अधिक त. त हा प्रत्यय, आपण प्रत्यय शिकलेला नाही अजून, पण उपसर्ग शिकलोय आपण, तो प्र आला आणि त्याला भा लागलेला आहे. प्रचा अर्थ अधिक उत्कटतेने किंवा उत्कृष्ट, खूप चांगला, प्रकर्षाने, असा त्याचा अर्थ. आणि भा म्हणजे चमकणे किंवा प्रकाशने. जेव्हा प्रकर्षाने चमकलं जातं, प्रकाश पसरला जातो, ती वेळ, तो काळ, असं त्याचा अर्थ काढला गेला. आणि मग ते उत्कृष्ट प्रकारे प्रकाशलेला काळ म्हणजे सकाळ. तर सकाळ सुद्धा आपण घेतलं तर मराठीमध्ये स हा त्या काळाला लागलेला प्रत्यय, आपला उपसर्गच आहे. तर हे प्रभात म्हणजे प्र आणि भा. भा म्हणजे चमकणे किंवा प्रकाशने. दुसरा जो घेतला शब्द प्रभाव, पण इथे पण भा आहे, पण या ठिकाणी प्र अधिक भू आहे, प्र अधिक भा नाहीये. भू धातूपासून बनला तो. प्रभात जे आहे ते भा धातूपासून बनलेलं आहे. आणि भू म्हणजे अधिक म्हणता येईल, किंवा पुढच्या बाजूला असाचा अर्थ त्याचा, अस्तित्वात असणे आपण म्हणतो भूभवती, किंवा एखादी गोष्ट होणे. आणि त्याला जो प्रत्यय लागलाय, वरती आपण बघितलं की त्याला त प्रत्यय लागलाय, इथं वेगळा घय प्रत्यय लागलेला आहे. प्रत्यय आपण विसरून द्या सध्या, फक्त माहिती करता टाकला या ठिकाणी. असा मिळून शब्द तयार झाला. तर हे प्र आणि भू याच्यापासून तयार झाला शब्द हा प्रभाव. याचा जो मूळ अर्थ होता तो म्हणजे उत्पत्ती स्थान किंवा शक्तीचे प्रकटीकरण. पण याचा जो रूढ झालेला अर्थ आहे तो म्हणजे प्रभाव, परिणाम, दरारा, सामर्थ्य वगैरे या प्रकारचं. तर हे दोन शब्द आपण बघितले, प्रभात आणि प्रभाव. दोन्ही मधले धातू वेगळे, दोन्हीचे उपसर्ग एकच असले तरी हे प्रत्यय वेगळे असल्यामुळे आणि धातू वेगळे असल्यामुळे त्यांचा अर्थ पूर्ण वेगळा. आता परवा दिवशी आपण काही वाक्य बघितली होती, त्यामध्ये एक 5-6
शब्द बघितले होते, क्रियापद बघितले होते, त्यामध्ये हे उपसर्ग लागले होते. जसं अभ्यर्चती बघितलं आपण, अभि अधिक अर्च. तेव्हा आपण साधारणपणे अर्थ असा काढला की यामध्ये फार काही फरक नाही पडला अर्थामध्ये किंवा मांडण्यामध्ये. तर तो काय असतो अर्थ? तर बघू आपण. अर्च म्हणजे पूजा करणे किंवा दुसरा अर्थ त्याचा सत्कार करणे पण होतो. आणि अभि म्हणजे चांगल्या प्रकारे किंवा सगळ्या बाजूने. मग याचा अर्थ काय काढता येतो? तर त्याची विशेष पूजा करणे किंवा आदरपूर्वक अर्चना करणे. पण जेव्हा आपण भाषांतर करायला जातो त्यावेळेला मग ते बालिकेने परमेश्वराची विशेष पूजा केली, विशेष आदराने पूजा केली, असं आपण लिहू शकतो. दुसरा आपण बघितलं होतं आक्रोशसी. तुम्हाला आठवत असेल शब्द तो. त्याचा मूळ धातू कृश. कृश म्हणजे आरवणे, ओरडणे, शब्द काढणे. त्याला उपसर्ग झाला आक्रोश. आ म्हणजे विशेषत्वाने, म्हणजे काही जोराने. त्याचा अर्थ मग दिलं की आधीच ओरडणे आहे आणि त्यात पुन्हा आ लागलं म्हणजे आक्रोश करणे, ओरडणे, तक्रार करणे, रडणे, तीव्रतेने रडणे हा अर्थ. संक्रंदती, सम अधिक क्रंद. क्रंद म्हणजे रडणे, वरती जे आहे त्याच अर्थ त्याचा. त्याला सम लागलं. सम म्हणजे एकत्र किंवा पूर्णपणे. मग त्याचा अर्थ होतो की एकत्र रडणे, मोठ्याने रडणे, आक्रोश करणे. संक्रंदती, मोठ्याने रडतायत. संक्रीडंती, अशाच प्रकारे एकत्र खेळणे, खूप खेळणे, आनंदाने खेळणे. आणि हे आपण बघितलं होतं त्यावेळेला विचिकित्सते. याच्यामध्ये दोन धातू आहेत. वि हा उपसर्ग आणि चित आणि कित. कितचित म्हणजे जाणणे, चिंतन करणे, निश्चय करणे, ठरवणे. त्याला उपसर्ग केला वि. वि म्हणजे वेगवेगळा, आणि त्यातून अर्थ निर्माण झाला मग वि चिकित्सते. चिकित्सते म्हणजे जाणून घेणे, चिकित्सा करणे आपण म्हणतो त्याला. तर वि चिकित्सा वि लागल्यामुळे झालं ते संशय करणे किंवा शंका घेणे किंवा निश्चय नसणे, पक्क नाही या ठिकाणी. मग हेच या ठिकाणी पुन्हा एक टेबल मध्ये दिलंय. अर्च म्हणजे अभ्यर्चती, विशेष पूजा. ऋष आक्रोशती, तीव्र आवाज. क्रंद, समक्रंद, एकत्र किंवा मोठ्याने रडणे. क्रीड खेळणे, समक्रीड, एकत्र खेळणे. किच्चित, विचित, विचिकित्सते, संशय. तर ह्याच्यामुळे ते नियम त्यांनी काढला की उपसर्गामुळे धातूचा मूळ अर्थ बदलत नाही. साधारणपणे त्याच अर्थाला घेऊन पुढे बदलतं, पण काही काही ठिकाणी निश्चितपणे बदलतं. त्याला जर विशेषता, दिशा, तीव्रता, संख्या याच्यामध्ये वाढलं तर ह्या सगळ्यामुळे अर्थ परिवर्तित होतो आणि नवा अर्थ तयार होतो. तर हे एक जनरल डिस्कशन याच्यावरचं आपण झालेल्या पाठावरचं पण पूर्ण केलं. या पाठामध्ये आपण एक शब्द बघितला, नाम. आता नाम आपल्याला वाटतं की नाव. मग अयोध्या नाम, दशरथ नाम. मग तिथे आपण या ठिकाणी घेतलं होतं की या नावाची, या नावाने. तर हे तीन प्रकारे नाम वापरलं जातं संस्कृतमध्ये. सामान्य पद्धतीने मम नाम राम, माझे नाव राम आहे. नावाने असाही अर्थ काढला जातो, अयोध्या नाम नगरी. आणि खरोखर किंवा निश्चयाने म्हणजे अफर्मेटिव्ह, नाम तत्सत्यम, हे खरोखर आहे, ते खरंच आहे, खरोखर ते सत्य आहे. तर हे नाम जे आहे हे नामन या नपुसक लिंगी प्रतिपादकापासून आले. हे म्हणजे क्रियापद नाहीये, प्रतिपादक आहे. याची प्रथमा द्वितीया दोन्हीचं एकच आहे, ते म्हणून प्रतिमा किंवा द्वितीया एक वचनामध्ये नामनचं नाम बनतं. मग नामाचं द्वितीयमध्ये असल्यामुळे काय, नावाचं, नावाने असं आलं. म्हणून अयोध्या नावाने नगरी किंवा अयोध्या नावाची नगरी. सर हे प्रतिपादक काय आहे? प्रतिपादक म्हणजे हे नाम पण नसतं पण क्रियापद पण नाहीये. हे नामाकडे आपल्याला घेऊन जातं, अच्छा. म्हणून हे प्रातिपादक त्याला नाव दिलेलं आहे. नाम म्हणजे ज्याला आपण
नाम म्हणतो की नाही, राम हे नाम आहे, सीता हे नाम आहे, तशातलं नाम. या ठिकाणी नाम जो अर्थ घेतला तो नाही, हे नाम नाही. नामांपासून हे नाम बनलेलं आहे, पण हे हे प्रातिपादक जे आहे हे आपल्याला पुढे नामाकडे नेतं. अच्छा. तर ह्याच्यामध्ये आपण काही वाक्य बघूयात. 22 जे आपण बघितले, उपसर्ग प्र, प्र म्हणजे अधिक किंवा पुढे. वाक्य असं झालं त्यामध्ये की गंगा हिमालयात प्रभवती. हा प्रभवती हा शब्द पुढे केव्हा तरी येईल आपल्या, गंगा जेव्हा धडा असेल त्यावेळेला, पाठ असेल त्यावेळेला. हिमालयात पंचमी म्हणजे हिमालयातून गंगा उगम पावते. प्रभवणे म्हणजे उगम पावणे, म्हणजे हिमालयातून पुढे जाते. दुसरं घेतलं परा. परा म्हणजे उलट्या बाजूला किंवा उलट होणे. वाक्य झालं त्याचं सैनिकः शत्रून पराजयते. तर जयते हे म्हणजे जिंकणे, जयतेला परा लागलं म्हणजे हरले, पराजय झाला. सैनिकः म्हणजे सैनिक, शत्रून शत्रूला, पराजयते शत्रूंचा बहुवचन ते, पराजय करतात, पराभव करतात. तर जयतेच्या विरुद्ध उलट परा, पराजयते. तसं अप, अप म्हणजे दूर किंवा खाली. याचं वाक्य केलं इथे, दुष्ट पुरुष कीर्तीम अपहरती. म्हणजे दुष्ट माणूस जो आहे तो कीर्ती असेल एखादी तर ती नष्ट करतो, त्याच्या अपकीर्ती करतो, म्हणजे कीर्तीला दूर करतो, म्हणजे अपहरती झालं. मग तिथं अप लागलं. हर म्हणजे हरणे, अप या ठिकाणी झालं दूर हरतो, म्हणजे दूर घेऊन जातो. पुरुष जो आहे, दुष्ट पुरुष जो आहे तो एखाद्या माणसाची कीर्ती असेल किंवा चांगलं नाव असेल त्याचं घालवून टाकतो. सम म्हणजे चांगले किंवा एकत्र. गुरु शिष्यान संस्करोती, म्हणजे गुरु शिष्यांवर संस्कार करतात. संस्करोती संस्कार करतात. अनु म्हणजे मागे, फॉलो करणे किंवा याप्रमाणे मागोमाग जाणे. पुत्रः पितरम अनुगच्छती. मुलगा पितरम म्हणजे वडिलांच्या मागे जातो. अनुगच्छती, गच्छती म्हणजे जातो, अनुगच्छती म्हणजे मागोमाग जातो. म्हणजे हे फिजिकली जाणं असेल किंवा वैचारिक जाणं असेल किंवा भावनिक जाणं असेल, तिन्ही करता अनुगच्छती. आणि त्याच्यात विचाराप्रमाणे, वडिलांच्या विचाराप्रमाणे वागतो, त्याच्या भावनेप्रमाणे वागतो किंवा त्याच्या मागोमाग जातो. अव म्हणजे खाली किंवा हीन. याचं वाक्य सह गुरुनम अवगच्छती. आता खरं म्हणजे हे खाली किंवा हीन जे आहे ना, ते अव म्हणजे खाली जातो असा अर्थ होतो. गुरुवचनम खाली जातो म्हणजे काय, तर गुरूंचं बोलणं समजावून घेतो. आता ह्या अवचा अर्थाचा आणि ह्या अवगच्छती समजून घेणे याचा काही संबंध आहे असं वाटत नाही, पण तसं आहे. सह गुरुवचनम अवगच्छ. अवगच्छ म्हणजे समजून घेणे. त्याचा त्या आवचा अर्थ आहे खाली किंवा हीन, पण त्याचा अवगच्छती आवा लागल्यानंतर अर्थ बदलला आणि तो झाला की समजावून घेतला. निस बाहेर किंवा रहित. त्याचं वाक्य केलं आपण, सर्पः बिलात निर्गच्छती. गच्छती म्हणजे जातो, निसगच्छती जाऊन त्याला निस आणि इकडचं अ लागलं ते झालं निर्गच्छती म्हणजे बाहेर पडतो, बाहेर येतो. साप बिळातून बाहेर जातो, बाहेर येतो. असंच निर्म सुद्धा रहित किंवा बाहेर असाच अर्थ येतो. इदम कार्यम निर्विघ्नम समाप्तम. हे कार्य निर्विघ्न संपले, समाप्तम भूतकाळ. दुस कठीण किंवा वाईट. संसार सागरम तरतुम दुस्तरम. तरतुम म्हणजे तरणे, पोहून जाणे. तरतुम म्हणजे तरण्यासाठी,
म्हणजे पोहून जाण्यासाठी, पार करण्यासाठी. संसार सागर जो आहे तो पार करण्यासाठी दुस्तर आहे. तर हे दुस लागलं इथे आणि तरम. संसार सागम तरतम दुस्तरम, कठीण आहे. असं पुन्हा दुःसारखं दूर. दूर म्हणजे सुद्धा तोच अर्थ, वाईट किंवा कठीण. कश्चित दुर्जनः तत्र आसीत, तेथे कोणीतरी दुर्जन होता, दुष्ट माणूस होता. दुर्जनः. वि म्हणजे विशेष किंवा वेगळे. काही ठिकाणी वि म्हणजे विपरीत सुद्धा होतं, विरुद्ध. तर विशेष मध्ये पक्षी आकाशे विहरती. आता हर जे आहे, हर म्हणजे फिरणे, जाणे, रन करणे. तर विहरती म्हणजे फिरतात. पक्षी आकाशामध्ये विहार करतात, विहरती. आचं सुद्धा उलट होतं, उलट अर्थ. जसं आगच्छ म्हणतो आपण. गच्छ म्हणजे जाणे, त्याला आ लागलं की आगच्छ, ये. तसं इथे सह विदेशात धनम आणयती. नयती म्हणजे नेणे. तर हा. एक विचारू का हो. सर? विहरती जे दिलेलं आहे ना, तर मग त्याच्यात क्रियापद काय आहे? विहर आहे का नाही, क्रियापद? वी हे विशेषण लागलं त्याला, म्हणजे काय म्हणतात त्याला, हा उपसर्ग लागला. हर हे त्याचं हा अं, धातू येईल आणि हरती हे क्रियापद आहे. तर हरती म्हणजे खरं म्हणजे हो. हरण होतं. हरण तेच हरण म्हणजे घेणं. सगळं. हा, म्हणजे त्याचा वी लागल्यामुळे मग अर्थ आपण बदलून मराठीत गेला. कसं, मराठीत विहार नाही असं म्हणतो ना. विहार नाही. म्हणून मला वाटलं की विहार धातू आहे का असं. नाही नाही, विहार नाही. वी हे त्याला उपसर्ग लागला आणि हा हर धातूपासून हरती हे क्रियापद तयार झालं. हा तर ह्या वाक्यामध्ये नय, नय म्हणजे नेणे, नयती म्हणजे नेतो, आणि त्याला आ लागल्यानंतर ते आ नयती म्हणजे आणतो. जसं गच्छ आगच्छ तसं. सह विदेशात, विदेशात म्हणजे विदेशातून. धनम म्हणजे पैसे. तो विदेशातून पैसे आणतो, हे आ झालं इथे. नी, नी म्हणजे सुद्धा खाली किंवा समूह असा अर्थ आहे. पण ते जेव्हा लागतं एखाद्या क्रियापदाला, त्याला अर्थ बदलतो. राजा प्रासादे निवसती. वस धातू, वस पासून क्रियापद झाला वसती, राहतो. निवसती, कायमस्वरूपी राहतो. राजा प्रासादे निवसती, राजा प्रासादामध्ये राहतो, निवास करतो. अधि, अधि म्हणजे वर किंवा श्रेष्ठ. याचं वाक्य असं बघितलं की हरिही वैकुंठम अधितिष्ठती. आता अधितिष्ठती म्हणजे राहतो, तिष्ठती म्हणजे थांबणे. तिष्ठ धातू पासून झालं ते तिष्ठती. अधितिष्ठती जे वरती कुठेतरी राहतो. हरी वैकुंठम, वैकुंठाला राहतो, वास करतो. वैकुंठ कुठे आहे? वरती कुठतरी आहे, म्हणून अधितिष्ठती. अपी, अपी म्हणजे जवळ किंवा झाकणे. आता हे पाहिलं तसं तर सहद्वारम अपि दधाती. आता इथे अपि दधाती मध्ये कुठेच काही नाही याच्यामध्ये, कारण बंद करणे, झाकणे याच्या करता जे क्रियापद आहे ते पिधान. अपि पिधान, झाकणे. अपि दधाती, बंद करतो, तो दार बंद करतो. तर पिधाती, पिधाती जर घेतलं तर ते बंद करतो. मग ते अपी झाल्यानंतर अपी यायला पाहिजे ना, अपी पदाती पाहिजे. तसं नाही तर ते अपी दधाती झालं. आणि त्याचा मूळ धातू धा येतो. 16वा अति. अति म्हणजे हा सोपा एकदम, फार किंवा पलीकडे. अतिलोभ विनाशाय भवती. अतिलोभ जो आहे तो विनाशाकडे नेतो, विनाश होतो, विनाशाला होतो. सु म्हणजे चांगले, हे सगळ्यांना माहिती आहे. एतत् कार्यम कर्तुम सुकरम. आता हे तर सूचं खरं म्हणजे इथे कुठंच काही त्यांनी घेतलंय, सोपं घेतलंय या अर्थाने. एतत् कार्यम, हे कार्यम करणे, करण्यासाठी सोपे आहे. उद, उद किंवा उत म्हणजे वर दिशेला. सूर्य पूर्व दिशायाम उदेती, उगवतो.
आता उगवतो म्हणजे काय की उत उत म्हणजे वर येतो. म्हणजे तो ज्या ठिकाणी क्षितिज असेल क्षितिजामधून वर येतो म्हणून उदेती. सूर्य हा पूर्व दिशेला उदेती उगवतो. अभि जवळ किंवा समोर. वाक्य झालं त्याचं भक्त देवम अभिगच्छती, देवाला जातो. आता गच्छती आणि अभिगच्छती यात फार काही फरक पडलेला असं दिसत नाही. देवाकडे जातो म्हणजे देवाला जातो, देवदर्शनाला जातो. अभिगच्छती ज्यावेळी नुसतं गच्छती म्हटलं ते चाललं असतं, पण अभिगच्छती म्हणजे जवळ जातो, देवाच्या समोर जातो. प्रति उलट किंवा कडे, हे प्रति आपल्याला माहिती आहे. शिष्यम गुरु प्रति वदती. आता वदती वदती म्हणजे बोलणे आणि प्रतिवदती म्हणजे उत्तर देणे, बोललेल्या गोष्टीला उत्तर देणे. म्हणजे गुरुनी काहीतरी विचारलं आणि त्याने त्याला सांगितलं, गुरुला उत्तर दिलं, ते झालं प्रतिवदती. शिष्यम गुरुम प्रतिवदती, शिष्य गुरूंना उत्तर देतो. परी परी म्हणजे भोवती पूर्ण, म्हणजे पूर्ण चारी बाजूनी सगळीकडून जेव्हा असतं तेव्हा त्याला परी म्हटलं जातं. जलम गृहम परिसरती. आता हे सरणे जे आहे ना, सरणे सर्दी म्हणजे पसरणे, पण परिसरते म्हणजे सगळीकडे पसरतं. घराभोवती पाणी पसरते. परिसरती म्हणून त्यातून परिसर तयार झाला, परिसर हे नाम तयार झालं. म्हणजे घराभोवतीची किंवा कुठल्याही वास्तूभोवती जागा असते तिला परिसर म्हटलं जातं. सभोवतालची जागा म्हणजे परिसर. जलम गृहम परिसरती, पाणी घराभोवती घराच्या जवळ पसरते. उप आपल्याला माहिती आहे, जवळ असणे. किंवा अजून एक मराठी शब्द आपण त्याला लहान घेतो. जो मुख्य असतो त्याचा असिस्टंट जो असतो तो उप असतो. शिष्य हा गुरुम उपसर्पती. सर्प म्हणजे जवळ जाणे, उपसर्पती सरकणे. ऍक्च्युली सर्प जो असतो सरपटच चालतो, त्याचा अर्थ सरपटणे म्हणजे जवळ असं सरकणे. सरपती सरकला किंवा सरपटला किंवा सरपटतो. उपसर्पती जवळ सरपटतो म्हणजे जवळ जातो. शिष्य हा गुरुम उपसर्पती, शिष्य गुरूंच्या जवळ जातो. तर ह्याचे एक 22 वाक्य तयार केले याच्यावरती, 22 या उपसर्गांवरती. तुम्हाला वाचण्यामध्ये अजून जर काही वाक्य आले तर तुम्ही त्याला बघून ठेवा. त्याच्यामध्ये वाक्य तयार करणे आणि त्याचा अर्थ सांगणे याच्याकरता प्रश्न येतात. एक मला सांगायचं की काही लोकांचे अर्ज यायचे, फक्त नावं वाचतो. त्यातले रत्नप्रभा पोहेकर मॅडम मोठा आज आलेले दिसत नाही त्या. सोनाली सुळे त्या पण आता येत नाही इकडे. आले मी. आहेत का? अच्छा अच्छा. मग हो आज काम. हो. मग तुमचा फॉर्म भरला नाही का तुम्ही? पाठवलं म्हणजे माहिती पाठवली नाही कधी? नाही, मी पाठवते आज. प्लीज जाऊ दे. म्हणजे काय माझं काम संपून जाईल. नाही, मी आत्ता पाठवते. हो हो. श्रावणी माने राहिल्यात, ते भरणार आहे का फॉर्म त्या? हो सर, ती हो म्हणाली आहे. बरं बरं. मग तिचं मला तुम्हाला असेल तर फक्त काय जन्मतारीख आणि ऍड्रेस पाठवा फक्त मला. फोन नंबर तर आहे माझ्याकडे वाटतं हो बहुतेक. सर. हो सर. हो सर. हो. थँक्यू. अश्विनी राघव कुलकर्णी ह्या मध्यंतरी येत होत्या, आता अशात नाही आल्या. वैशाली डोंगरे आणि निलिमा चव्हाण या राहिल्यात. कृपया सगळ्यांनी दिलं तर काय मग ते सबमिट करता येईल फॉर्म ते. ओके, आता फक्त आपल्याला 1च मिनिट राहिला आहे. तुम्हाला काही शेअर करायचं आहे कुठल्या विषयावरती? तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात केली का? एक प्रश्नपत्रिका घेत जा रोज, किंवा काय करायचं की एक विषय घ्यायचा. आता आपलं झाल्यापैकी काय झालेलं आहे ते पहिलं पुस्तक पूर्ण झालंय. त्यातलं एक इश्यू घेऊन काय जमतं काय जमत नाही, काय सोपं आहे काय अवघड आहे. खूप अभ्यास आहे यावेळेस. नाही एवढं काही नाहीये. ते तुम्हाला प्रश्नपत्रिका जास्त पाठवण्याचं वाटतंय का? त्यातल्या 2च सोडवा तुम्ही.
अभ्यास काही जास्त नाहीये. सगळं पुस्तक जरी तुम्ही वाचलं नव्हते तरी वाचायला एक 3 ते 4 तास वाचायला एका दिवसात 2 पुस्तक वाचून होतं. हम्म. तर चौथ्या दिवशी सुभाषित चढ जात आहेत. हो का? पुन्हा एकदा आपण सुभाषित म्हणजे गीतेवरच आहे ना ते पहिल्या भागामध्ये. गीतेवरची हो, कारण त्याचं की स- म्हणजे ते त्याच्यावरती म्हणजे श्लोक एकतर ती भाषा म्हणण्यापेक्षा सगळं जोडाक्षर वगैरे ते असं अर्थ नाही, ते लक्षात फक्त घ्यायला पण तुम्हाला वेळ पाठ तर नाही करायचं ते ना, त्यामध्ये फक्त तुम्हाला पाठ अर्थ. जरी नाही केलं तरी वाचलं जरी तरी काहीतरी आपल्याला साधा म्हणजे आता आपण बाकी लोकउक्ती किंवा हे जेव्हा म्हणतो तेव्हा काहीतरी अर्थ आपण लावतो त्याच्यामध्ये लावू शकतो. पण हे जे श्लोक त्याचे म्हणजे त्या आपलं काही श्लोकांचं हे मागे दिलं नाही का पुढे मी, त्याला काय दिलंय म्हणतात ते. सगळं सर, पण ते हा. इतकं खूप मटेरियल झालंय ते अच्छा त्याच्यामध्ये अच्छा, ओके. त्याच्यातलं नक्की त्याचं अजून कुठलं सोपं घ्यायचं करून देऊ ते का एखादा, मग काही बघू सोपं करून देता आला बघतो मी. सर प्रश्नपत्रिकाच परत टाकाल का तुम्ही? मी उशिरा जॉईन झाले त्यामुळे तुम्हाला नाही मला मिळाली का? बरं, हा नाही आधी ठीक आहे, बहुतेक. ठीक आहे, ठीक टाकतो मी. ओके. ते सुभाषित ज्याच्यातून गीतेचे श्लोक ज्याच्यातून शिकवले ना तुम्ही ज्या पीडीएफ मधनं, हा हा हा. ती पीडीएफ नाही मिळाली मला. दुसरी आहे पीडीएफ ज्याच्यामध्ये एकेका वाक्यामध्ये अर्थ सांगितला आहे त्या सुभाषिताचा. आपल्याला म्हणजे कमीत कमी 3, 4, 5 वाक्य लिहायचे ना त्याच्यावरती. हो, ते मग पूर्ण त्याचं विश्लेषण दिलेलं ते नाही मिळालं तुम्हाला? मी टाकतो उद्यामध्ये. माझ्या मते ते नाही आहे. ओके तुम्ही ओके, ज्याच्यातनं समजून सांगितलं आम्हाला ठीक आहे, ती ठीक पीडीएफ नाही आहे ती. ठीक आहे, ठीक आहे, ओके. ती पूर्ण पीडीएफ टाकतो. त्यातला जो मराठी भाग आहे ना तो तेवढा जरी वाचला तुम्ही प्रत्येकाचा, आपल्याला हो 15 महत्व सुभाषित आहे ती, त्यातला मराठी भाग जरी हो बघितला कोणत्या श्लोकाचा काय अर्थ, तरी पुरेसं आहे. आणि तेवढं मग त्यातल्या 30-40 ओळी असतील तर आपण 10-12 ओळी लिहू शकतो फारसं. म्हणजे त्यातलं निवडक ओळी घ्यायच्या, यातलं कुठलं जास्त आपल्याला योग्य वाटतं, सोपं वाटतं तेवढं घ्यायचं. हो हो. अजून सोपं करता येतं पाहतो मी त्याला, आणि मग तसं नवीन पाहिजे नवीन करून देतो तुम्हाला. नाही, तुमची पीडीएफ छान होती ती, फक्त मला ती टाकतो मी त्याला तेव्हा ग्रुप. डाउनलोड नाही करता आली. ठीक आहे, टाकतो. हे काय मोठा विषय नाही. कारण ते सगळं एका फोल्डरमध्ये सेव्ह केलेलं आहे, ते तुम्हाला मी पाठवतो. मला पण वाटत नाही की ती मी बघितली तेव्हा एखाद हो, वेळेस मिस झाली असेल किंवा बरं, ठीक आहे, टाकली ग्रुपवर आहे ते मी टाकतो हं. परत तुम्हाला. हा बरं ठीक आहे. मी पण नाही पाहिलेली आठवत आहे तेच हे आहे. आहे माझ्याकडे आहे. आणि अजून 2 मिनिटं आहेत तशी, बऱ्यापैकी वेळ आहे. नाही काय नाही ते टाइम टेबल लावून टाइम टेबल लावून ते करायला पाहिजे ते आणि मला वाटलं अजून जेवढं हा म्हणजे पाठ पाठ करून की सुभाषिताचा एक सेक्शन झाला समजा, बाकीचे ते गाळलेल्या जागा भरा किंवा हे असं ते सेग्रिगेट करून त्या त्या प्रश्नांवरती सोपं कोणतं आहे एक करावं. मध्यंतरी त्या, हं. मी त्या आपशंकरांचं बघितलं ना पेपर, तो जे संध्याकाळच्या बॅचला असतं. संध्याकाळी म्हणजे तिकडे युएसच्याच असतं ते. हं. तर त्यांनी आधी काय केलं, सोपं सोपं करून घेतलं. हा ते म्हणजे मग तसंच ते करतात बरोबर. आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो की आपलं बरंचसं झालंय. ते आपण जर त्या सुरुवातीला सुभाषितामध्ये अडकलो ना, त्यामध्ये वेळ जास्त जातो. आणि मग ते अजून 4 प्रश्न राहिले, अजून 5 प्रश्न राहिले, असं वाटतं आपल्याला. मी त्याच्यात माझं स्वतःची स्ट्रॅटेजी तेवढीच ठरवली की सोपंवाला सगळं करून घेऊ. हे हा, आता तुमचं बाकीचे तसंच जे होतं, सगळं बरोबर आहे म्हणतायत तुम्ही. हा हा. गीतेचं ते मी हो. शेवटीच घेणार होतो. हा हा. वर्स्ट केस मी ऑप्शनला पण टाकलं असतं कारण उगाच उगाच जास्त ज्ञानी होण्याची काही गरज नाही. आपण प्रारंभ आणि प्रवेश करतोय तर माझं दुसरं तेच स्वतःचं थोडंसं मत होतं की हा हा. लोक जरा थोडे खोलात जातात तो त्यांचा त्यांचा विषय आहे, पण मला स्वतःला तर असं वाटतं की हम्म, सिलेबस संपवावं, फोकस करावं आणि हम्म. कठीण वाटत असेल तर नंतर घ्यावं, पण कमीत कमी पूर्ण आपल्या हातात आलं की आपोआप कॉन्फिडन्स होतो. हा, जो रादर पेपर दॅन सगळ्यावरती प्रभुत्व मिळणं